हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघणार आहोत आई आणि बाबा रिटायर होत आहेत याचा 7 फेब्रुवारीचा एपिसोड रिव्ह्यू. मकरंद आणि स्वीटीची सत्यनारायणाची पूजा चालू असते तेव्हा शुभा शांतपणे बघत असते आणि तिच्या मनात विचार येतो की आज इतका छान दिवस आहे, पण माझ्या मनाला हुरहुर का लागली. देवा, माझ्या मुलांच्या आयुष्यात सगळं काही चांगलं होऊ दे. इकडे समीर ऑफिसमध्ये येतो आणि सगळ्यांना गुड मॉर्निंग करतो आणि ऑफिसच्या दारात येताच सगळ्यांना लाडू वाटायला सुरुवात करतो आणि सांगतो की घरचा लाडू आहे, माझ्या आईने केला आहे, माझ्या भावाचं लग्न झालं ना त्याबद्दल. पण सगळे समीरकडे बघून फक्त शांतच राहतात. तेव्हा समीर निरंजनला लाडू देतो आणि बघतो तर त्याच्या डेस्कवर निरंजन पाटील म्हणून नाव पाटी लावलेली असते. तेव्हा समीर म्हणतो, हा माझाच डेस्क आहे, काय मस्करी करताय का माझी, माझं सामान कुठे आहे. तेव्हा तिथला पिऊन बोलतो की समीर सर, तुमचं सामान तिथे ठेवलं आहे, बघून घ्या ना जरा. तेव्हा समीर सामान बघतो आणि बोलतो, माझं सामान इथे का ठेवलं आहे. तेव्हा तो पिऊन बोलतो, सर तुम्ही चेक तर करून घ्या बरोबर आहे का नाही. तेव्हा समीर बोलतो की पण तुला कोणी सांगितलं होतं माझ्या सामानाला हात लावायला, मला विचारलं होतं का. निरंजन, हा काय प्रकार आहे सर्व. तेव्हा निरंजन बोलतो की तू एकदा बॉसला विचारून घे. तेव्हा समीर बोलतो, मी बॉसला का विचारू. तेव्हा समीर बोलतो, तू इथे बसला आहेस ना, मग तुला तर माहीत असेल ना काय झालं आहे. तेव्हा निरंजन बोलतो, हे बघ इथे आरडाओरडा करून काही होणार नाही, तू हिमेश भाईंशीच बोल. तेव्हा समीर डायरेक्ट केबिनमध्ये येतो. तेव्हा बॉस बोलतो की व्हॉट इज दिस, ही काय पद्धत आहे केबिनमध्ये यायची, प्लीज आउटसाईड. तेव्हा बॉस त्याला मीटिंग चालू आहे म्हणून बाहेर जायला लावतो. इकडे सीमा आणि तिची आई गाडीत बोलत असते. तेव्हा सीमा तिच्या आईला बोलते की आई, तुला माहिती आहे आम्ही युरोप ट्रिपला जातोय. तेव्हा मेनका बोलते की घरच्यांना विचारलंस. तेव्हा ती बोलते, घरच्यांना, तुला माहिती आहे ना माझ्या घरचे कसले. तेव्हा तिची आई बोलते, पैशाची सोय केली. तेव्हा सीमा बोलते, आई ती केली ग मी, स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एवढं नाही करू शकणार का. इकडे सत्यनारायणाची पूजा पूर्ण होते तेव्हा गुरुजी बोलतात की प्रसाद घेऊन या. तेव्हा यशवंत शुभाला आवाज देतो की शुभा, शुभा. शुभाचं लक्ष नसतं. तेव्हा यशवंत बोलतो, अगं काय गं, कुठल्या विचारात गुंतली, गुरुजी नैवेद्य मागताय. तेव्हा शुभा बोलते, हो आणते हं. शमिका, ओट्यावर प्रसाद ठेवला आहे, तेवढा घेऊन येतेस. आणि शमिका प्रसाद घ्यायला जाते. तेव्हा यशवंत शुभाला विचारतो, शुभा काय झालं ग, अशी का गोंधळल्यासारखी आहेस. तेव्हा शुभा बोलते, काय माहिती होत, मनच लागत नाही आहे. तेव्हा यशवंत बोलतो, अगं घरात इतकी चांगली पूजा चालली, असं काही नाही, विचार करू नकोस. गुरुजी बोलतात, सगळ्यांनी आरतीसाठी या आणि दिवा लावायला लावतात. स्वीटी दिवा लावते. तेव्हा सीमा घमंडेकडे येते. तेव्हा घमंडे बोलतो, अहो आमची कामं असतात तेव्हा लेट येतातच, पण स्वतःचं काम असताना पण लेट येतात. तेव्हा सीमा बोलते, म्हणजे. तेव्हा घमंडे 10 लाख रुपयाची कॅश सीमाकडे काढून देतो आणि बोलतो की मोजून घ्या, 10 लाख रुपये आहेत. तेव्हा सीमा बोलते, तुम्ही दिले म्हणजे बरोबरच असणार, आता पुढच्या कामांनाही लवकरच सुरुवात करा. तेव्हा घमंडे बोलतो, अहो करणारच, आता तुम्ही तुमचं काम चोख केलं की नाही, आता आम्ही आमचं काम चोख करणार. तेव्हा सीमा पैसे बघून खूप खुश होते आणि बोलते की सीमा, 10 लाख रुपये, आता या पैशांना पाय फुटायच्या आधी लवकर फॉरेन ट्रिपचं बुकिंग करायला हवं. इकडे स्वीटीने दिवा लावला असतो तेव्हा तो दिवा हवेने विजत असतो. तेव्हा शुभा पटकन जाते आणि बोलते, अरे मकरंद सांभाळून, आत्ता दिवा विजला असता. तेव्हा आरती सुरू होते. शुभा आरती करत असताना मनात बोलतच असते की आज मन का घाबरं होते माहिती नाही. आजपर्यंत जे काही सगळं नीट पार पडलं तसं पुढेही पार पडू दे देवा. तेव्हा शुभा देवाजवळ प्रार्थना करते की लक्ष ठेवा माझ्या घराकडे, माझ्या सुखी संसाराला, सुखी माणसांना कुणाचीही नजर लागू देऊ नको, लक्ष ठेवा आमच्या घराकडे. इकडे समीर बाहेर बॉसची वाट बघत असतो. तेव्हा बॉस आल्यावर समीर बॉसला भेटतो. तेव्हा बॉस बोलतो, समीर मला तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती हं, मीटिंग सुरू असताना सरळ केबिनमध्ये घुसतो तू. तेव्हा समीर बोलतो, नाही नाही, एक्स्ट्रीमली सॉरी. समीर बोलतो, झालं असं सर की मला काही कळतच नाही आहे की माझा टेबल बाहेर ठेवला आहे आणि माझ्या टेबलवरचं सगळं सामान बाहेर ठेवलं आहे आणि माझ्या टेबलवर निरंजनने घेतलं आहे. समीर बोलतो की मला काही कळत नव्हतं म्हणून मी पॅनिक झालो. तेव्हा बॉस बोलतो, कारण ते टेबल मी निरंजनला दिलं आहे. तर समीर बोलतो, सॉरी सर, माझा टेबल दुसरीकडे आहे का, मला कळलंच नाही मी कुठे बसायचं आहे. तेव्हा बॉस बोलतो, नाही नाही, तुला आता या ऑफिसमध्ये यायची गरज नाही. तेव्हा बॉस बोलतो की कारण मी काल GM आले होते, काल ऑफिसमध्ये मीटिंग होती, महत्त्वाचं प्रेझेंटेशन होतं, तरीही तू रजा घेतलीस. तेव्हा समीर बोलतो, पण सर मला निरंजन म्हणाला की मी करतो सगळं. तेव्हा बॉस बोलतो, कोण निरंजन, कोण निरंजन, निरंजन बॉस आहे का, आणि स्वतःच्या कामं दुसऱ्याला सांगायला तू काय कंपनीचा बॉस आहे का. मी त्याला तेव्हाही सांगितलं होतं हे प्रेझेंटेशन समीरचं आहे, तो तिथे प्रेझेंट असायला हवा. तेव्हा समीर बोलतो, बरोबर आहे सर, पण निरंजन म्हणाला की तुम्ही हो म्हणालात. तेव्हा बॉस बोलतो की मग मी खोटं बोलतो आहे. तेव्हा बॉस बोलतो की तुला तुझं प्रेझेंटेशन होतं, पण नाही, तुला तुझ्या भावाचं लग्न महत्त्वाचं होतं, काल GM आले होते आणि तू रजेवर होतात, तुला तुझं कळत नाही आहे समीर, आणि अशी माणसं मला या कंपनीत नको आहेत.
तेव्हा समीर बोलतो, माझं चुकलं सर, मी निरंजनवर विश्वास ठेवला, ही माझी चूक आहे, कारण तो खोटं बोलला माझ्याशी आणि मला आत्ता कळलं सगळं. तेव्हा समीर बॉसला रिक्वेस्ट करतो की सर प्लीज मला माझ्या या चुकीची एवढी मोठी शिक्षा देऊ नका. तेव्हा बॉस बोलतो की मी आता काहीही करू शकत नाही. निरंजनला ही संधी मिळाली आणि त्याने ती संधी घेतली. तेव्हा बॉस समीरला कामावरून काढून देतो. समीर खूप रिक्वेस्ट करण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा समीर बाहेर येऊन निरंजनकडे बघतो. इकडे सीमा युरोप टूर बुक करण्यासाठी 10 लाख रुपये देते. तेव्हा तो पॅकेजवाला म्हणतो, अरे वा, कोण कोण चाललात? तेव्हा सीमा बोलते, मी, माझा नवरा आणि माझी मुलगी. आम्हाला असं मस्त चांगलं पॅकेज बनवून द्या. तेव्हा पॅकेजवाला सीमाकडनं फॉर्म भरून घेतो. तेव्हा सीमा बोलते, सर मी ना गडबडीत आहे, पुढचे डिटेल्स तुम्ही भरून घेतात का प्लीज? तेव्हा निखिल बोलतो, ओके मॅडम. सीमा बोलते, या पैशात सगळं होईल ना, आणि आजच्या आज डन करून टाका. तेव्हा सीमा बोलते, वाव सीमा, हे सरप्राईज जर समीर आणि सानियाला कळलं तर किती खुश होतील. इकडे समीर निरंजनला बोलत असतो की विश्वासघात केला तू माझा, मित्र मानत होतो मी तुला, हा असा घाणेरडा खेळ खेळताना तुला काही नाही वाटलं का रे? तेव्हा समीरची खूप चिडचिड होते. तेव्हा निरंजन पण तेच बोलतो की मी तुझ्यासाठी सगळं केलं, बॉसला खूप प्रयत्न केले समजवण्याचा, पण त्याने नाही ऐकलं तर मी काय करू? तुझ्यासाठी तुझ्या भावाचं लग्न महत्त्वाचं होतं, माझ्यासाठी प्रमोशन महत्त्वाचं होतं. तेव्हा समीर बोलतो, तो एकदा तोंड उघडून बोलायचं ना मला. तेव्हा समीर बोलतो की तू खोटं बोलला माझ्याशी, कारण तू स्वार्थी आहेस. तेव्हा समीरचा एक कलिग बोलतो की शांत व्हा प्लीज. समीर संध्याकाळी बॉसशी पुन्हा एकदा बोलतो आणि प्लीज शांत व्हा. इकडे घमंडे नारडाकडे येतो. तेव्हा नारडा सर बोलतात की नारडा सर घमंडेच्या कानाखाली वाजवतात आणि बोलतात, किती वर्ष काम केलं तुम्ही इथे? साधं कामही जमत नाही तुम्हाला? आणि नारडा सर घमंडेच्या तोंडावर ते पेपर्स मारून फेकतात. तेव्हा नारडा सर पेपर बघून बोलतात की डुप्लिकेट आहे ते, आणि याचे 10 लाख रुपये दिले तुम्ही त्या बाईला, आणि सांगतात की ताबडतोब बोलवा त्यांना. तेव्हा घमंडे सीमाला फोन करतो. सीमा फोन बघून कट करते. घमंडे बोलतो, सर कट केला त्यांनी फोन. तेव्हा सर बोलतात की कशाला उचलेल ती आता फोन? तुमचा मूर्खपणा आता मला निस्तरावा लागणार आहे. बोलतो की आपली माणसं कुठे आहेत, बोलवा त्यांना. इकडे पूजा संपन्न झाल्यावर स्वीटी आणि मकरंद सगळ्यांचे पाय पडतात. तेव्हा घरात काही गुंडे घुसतात आणि बोलतात, किल्लेदारांचं घर हे का? कुठे ती सीमा किल्लेदार? तेव्हा यशवंत बोलतो, कोण तुम्ही आणि असे घरात काय घुसतायत? तेव्हा ते गुंड बोलतात, तुम्ही ना असे उलटे प्रश्न विचारू नका, आम्ही नारडा बिल्डर्सकडून आलो आहे. कुठे ती सीमा किल्लेदार? तेव्हा यशवंतला नारडा बिल्डर्सबद्दल हळदीच्या दिवशी जेव्हा सीमा नारडा बिल्डर्सला घमंडी भेटायला आलो असतो ते सगळं आठवतो. तेव्हा यशवंत बोलतो, एकदा तुम्हाला नाही सांगितलं ना, तुम्ही परत घरी कशाला येताय? चालते व्हा इथून. तेव्हा यशवंत बोलतो की आम्हाला हे घर विकायचं नाही आहे. तेव्हा त्यातला गुंडा बोलतो की ओ काका, तुम्ही याच्यात पडून देऊ नका, हे आमचे सर आणि सीमा किल्लेदार यांचा मामला आहे. उगाच तुम्ही मध्ये पडाल आणि स्वतःचे हातपाय मोडून घ्याल. यशवंत त्यांना ढकलतो आणि बोलतो, तू आमच्या घरात येऊन आम्हालाच धक्का देतोय, चालता हो इथून, नाही तर पोलिसात देईल. त्यातला एक बोलतो, तुमचं वय आहे म्हणून समजून घेतो, नाही तर कोणाचं ऐकून घ्यायची सवय नाही आम्हाला. तेव्हा त्यांच्यात धराधारी होते. तेव्हा शुभा मध्ये पडते आणि बोलते, थांबा, घरात सत्यनारायणची पूजा आहे, काय चाललंय तुमचं? मी बोलते त्यांच्याशी. तेव्हा यशवंत बोलतो, अगं हे गुंड आहे, तू त्यांच्याशी काय बोलते? तेव्हा शुभा बोलते, तुम्हाला सीमा किल्लेदारांशी बोलायचं आहे ना, मी तुमच्याशी बोलणं करून देते, तू फोन घेऊन ये माझा. तेव्हा शुभा सीमाला फोन करते. सीमा फोन उचलते आणि बोलते, आई कशाला फोन केलाय, काय अर्जंट आहे का? तेव्हा शुभा बोलते, सीमा हा काय प्रकार? सीमा बोलते, काय झालंय? अहो तुम्ही मला कॉल केलाय, तुम्हीच सांगा काय झालंय. तेव्हा शुभा बोलते, अगं नारडा बिल्डरची माणसं आले घरी, तुला विचारताय. सीमा नक्की काय चाललंय, सांगशील का आम्हाला? तेव्हा सीमा बोलते, द्या बरं त्यांना फोन. तेव्हा त्यातला माणूस बोलतो की ओ मॅडम, नारडा बिल्डर सरांनी तुम्हाला तिकडे त्यांच्या केबिनमध्ये बोलवलंय. तेव्हा सीमा बोलते, कशाला? तेव्हा ते बोलतात, कशाला विषयाला विचारू नका, जर नाही भेटलात ना तर परिणाम वाईट होतील. तेव्हा सीमा बोलते, माझ्याशी आवाज चढून बोलायचं नाही. तेव्हा तो गुंड बोलतो की ओ मॅडम, धमक्या कोणाला देत आहे? तेवढ्यात शुभा पटकन फोन त्या गुंडाकडनं घेते आणि बोलते, सीमा काय प्रकार चाललाय, सांगशील काय? सीमा बोलते, त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, ते काही तुम्हाला सांगतील, मी बघते त्यांच्याकडे जाऊन, मी बोलते त्यांच्याशी, तुम्ही यामध्ये पडू नका. आणि तिथेच एपिसोड संपतो.